नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 11:30 वाजता दिल्लीमधल्या त्यांच्या साऊथ ब्लॉक कार्यालयामध्ये सलग तिसऱ्यांदा कार्यभार स्वीकारला। 20,000 कोटींचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे। किसान निधीचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। तर आपण हे दृश्य पाहतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा कार्यभार स्वीकारलेला आहे आणि त्यांनी पहिली गोष्ट शेतकऱ्यांच्या हिताची केलेली आहे। 20,000 कोटींचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय अधिकचे अपडेट्स आहेत या संदर्भात? श्वेता, खरं तर मगाशी मी म्हटलं तसं काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पदभार स्वीकारलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी जी गोष्ट होती ती गोष्ट त्यांनी पहिल्यांदा केलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,000 कोटी टाकण्याचा मोठा निर्णय जो आहे तो पंतप्रधानांनी घेतलेला आहे। दुसरी महत्त्वाची माहिती आता समोर येते श्वेता, त्या माहितीनुसार 2 दिवसाचं हे अधिवेशन लगेचच बोलवण्यात येणार आहे आणि 18 आणि 19 या 2 दिवसात हे अधिवेशन होऊ शकतं। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार 18 तारखेला पंतप्रधानांचा अभिनंदनाचा ठराव मांडला जाईल आणि 19 तारखेला जे नवनिर्वाचित खासदार सगळ्या पक्षाचे निवडून आलेले आहेत त्यांना लोकसभेच्या अध्यक्षांकडून शपथ दिली जाणार आहे। महत्त्वाचा मुद्दा यातलाच आहे श्वेता की 18 तारखेला लोकसभेच्या अध्यक्षपदाची देखील घोषणा होऊ शकते, त्यामुळे लोकसभेचा अध्यक्ष कोण हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी प्रमोद, आपण असेच आमच्यासोबत जोडलेले राहा। एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। संसदेचं पावसाळी अधिवेशन 18 जून पासून होणार असल्याची माहिती मिळते। संसदेचं पावसाळी अधिवेशन 18 जून पासून होणार असल्याची माहिती मिळते आणि या संदर्भात प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतात। मगाशी सुद्धा त्यांनी या संदर्भातला उल्लेख केला होता। प्रमोद, काय या संदर्भात अधिकची माहिती आहे? श्वेता, मी म्हणालो तसं 18 आणि 19 तारखेला 2 दिवसांचे हे अधिवेशन असेल। हे विशेष अधिवेशन असणार आहे कारण या अधिवेशनामध्ये जे नव्यानं नियुक्त झालेले खासदार आहेत त्यांना शपथ द्यावी लागेल। संसदेच्या प्रथेप्रमाणे जे खासदार नवनिर्वाचित असतात त्यांना लोकसभेच्या अध्यक्षांकडनं खासदारकीची 5 वर्षांसाठीची शपथ दिली जात असते आणि तो सगळा कार्यक्रम जो आहे तो या 2 दिवसामध्ये होईल। 2 दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये जर प्रामुख्याने बघितलं श्वेता आपण काय होईल तर पहिल्या दिवशी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झालेले आहेत, त्यामुळे त्यांचा अभिनंदनाचा ठराव जो आहे तो त्या दिवशी मांडला जाईल। दुसऱ्या दिवशी सगळ्या खासदारांना शपथ दिली जाईल। कदाचित त्याच अगोदरच्या दिवशी लोकसभेच्या अध्यक्षाची घोषणा होऊ शकते आणि महत्त्वाचा मुद्दा श्वेता यातला एक असणार आहे की यावेळी काँग्रेसची संख्या जी आहे ती 100 झालेली, त्यामुळे विरोधी पक्षनेते हे पद काँग्रेसकडे, विरोधी पक्षनेता कोण होते बघणं महत्त्वाचं असणार। अगदी धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।